तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पहिल्या प्रकरणामधला शेवटचा मुद्दा सुरू करतोय. या शेवटच्या मुद्द्यामध्ये आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलेलं आहे, आपण आत्तापर्यंत सुरुवातीला स्वरूप, व्याख्या, व्याप्ती हे सगळे मुद्दे पाहताना किंवा प्राकृतिक भूगोलाच्या शाखा हा मुद्दा पाहताना ह्या साऱ्या मुद्द्यांमध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात आलेली आहे की प्राकृतिक भूगोल या विषयामध्ये जमीन, हवा, पाणी आणि या पृथ्वीवरती अस्तित्वात असलेले सजीव आता ह्या 4 घटकांचा अभ्यास प्राकृतिक भूगोलामध्ये केला जातो. आता या मुद्द्यामध्ये म्हणजे या पहिल्या प्रकरणाच्या शेवटच्या चौथ्या मुद्द्यामध्ये आपल्याला काय पाहायचंय तर ते हे 4 मुद्दे आहेत. एकत्रितपणे अगदी थोडक्यात तोंड ओळख म्हणून आपल्याला हे 4 मुद्दे जे तुम्हाला पेपरमध्ये टिपांसाठी 4 किंवा 5 मार्कांसाठी विचारले जाऊ शकतात. मग हे असे कोणते मुद्दे आहेत की ज्यांची फक्त इंट्रोडक्शन किंवा तोंड ओळख आपल्याला या ठिकाणी करून घ्यायची. या पुढच्या म्हणजे या मुद्द्यावरती एक एक प्रकरण पुढे दिलेलं आहे, परंतु पहिल्या प्रकरणामध्ये थोडीशी इंट्रोडक्शन व्हावी याकरता थोडक्यात ते मुद्दे दिलेले असणार आहेत. मग कोणकोणते मुद्दे आहेत ते मी जसं तुम्हाला आता म्हटलं की जमीन, हवा, पाणी आणि पृथ्वीवरचे सर्व सजीव यांचा अभ्यास प्राकृतिक भूगोलामध्ये केला जातो. आता ह्या प्रत्येक घटकाला अनुसरून शास्त्रीय भाषेमध्ये त्याला एक वेगवेगळं नाव दिलेलं आहे. म्हणजे हवेच्या बाबतीमध्ये हवेचं जे आवरण आहे पृथ्वीच्या बाबतीत त्याला आपण वातावरण असं म्हणतो. त्यालाच इंग्रजीमध्ये ॲटमॉस्फिअर असं नाव दिलेलं आहे. त्यानंतर पाण्याच्या संबंधीचं जे आवरण आहे पृथ्वीवरचं किंवा पाणी पृथ्वीवरचं सगळं तर त्याला हायड्रोस्फिअर किंवा मराठीमध्ये जलावरण असं नाव दिलं जातं. त्यानंतर जमिनीच्या बाबतीमध्ये भूपृष्ठ आणि भूपृष्ठाखालचा थोडासा भाग हे सगळं मिळून त्याला इंग्रजीमध्ये लिथोस्फिअर किंवा मराठीमध्ये भू आवरण, जमिनीचं आवरण असं म्हटलं जातं. त्यानंतर चौथं आवरण सजीवांच्या बाबतीमध्ये किंवा प्राणी आणि वनस्पती यांचं एकत्रितपणे जो अभ्यास असतो किंवा जे आवरण आहे त्याला आपण जीवावरण किंवा बायोस्फिअर असं. हे 4ही मुद्दे टिपांसाठी म्हणून महत्त्वाचे आहेत. तर या ठिकाणी पहिल्या प्रकरणामध्ये आपण थोडक्यात ह्या प्रत्येक एका आवरणाबद्दल थोडी माहिती पाहणार आहोत, कारण पुढं जे प्रकरण आहे त्यांच्यामध्ये डिटेल एकेका मुद्द्यावरती एक प्रकरण पुढे टाकलेलं आहे. तर या ठिकाणी आपण आजच्या लेक्चरमध्ये एक आवरण आपण घेणार आहेत. वातावरण घेऊ, नंतर जलावरण घेणार आहोत, नंतर भू आवरण आणि नंतर जीवावरण. हे 4 टिपांचे मुद्दे झाले की आपलं पहिलं प्रकरण या ठिकाणी संपलेलं असणार. आता आपण या व्हिडिओमध्ये सुरुवात करणार आहोत वातावरणापासून. तर वातावरणाच्या बाबतीमध्ये आधीच सांगितल्याप्रमाणे वातावरण, वात म्हणजे वायू आणि आवरण म्हणजे वायूंचं आवरण, त्याला आपण वातावरण असं म्हणतो, ॲटमॉस्फिअर. इंग्रजीमध्ये सुद्धा वातावरणाची व्याख्या हीच केलेली आहे की इट इज अ गॅशियस इन्व्हॉल्व अराउंड द अर्थ ग्लोब. जे पृथ्वी गोलाच्या भोवती असलेलं विविध वायूंचं आवरण म्हणजे वातावरण. विविध वायूंचं आहे, विविध वायूंचं आवरण. या ठिकाणी हे दाखवण्याकरता मी एक आकृती इथं समोर दिलेली आहे, पहा. या आकृतीमध्ये पृथ्वीचा गोल इथं दाखवला आहे आणि पृथ्वी गोलाच्या भोवती हे डार्क निळ्या रंगाने एक आवरण दाखवलंय आणि त्याच्या भोवती फिकट निळ्या रंगाने एक आवरण दाखवले. तर इथं बाणाने मी दाखवण्याचा प्रयत्न केला की हे डार्क निळ्या रंगाचं जे आहे याला आपण वातावरण असं म्हणतो. आता हे वातावरण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून खूप अंतरापर्यंत, किती अंतरापर्यंत आहे तर हे साधारणपणे अगदी असं फिक्स नाही की इथपर्यंतच ते आहे, परंतु साधारणपणे ते 400 किलोमीटर उंचीपर्यंत आढळून येतं. म्हणजे भूपृष्ठापासून इथपासून ते इथपर्यंतचं अंतर हे साधारण 400 किलोमीटरचं आहे. आणि त्याच्यापेक्षा बाहेरचं म्हणजे ह्या 400 किलोमीटरच्या पुढं ही काही जी मोकळी पोकळी आहे याला आपण अवकाश किंवा स्पेस असं म्हणतो. या ठिकाणी हवा नाही, त्या ठिकाणी दुसरं कुठलाही घटक, त्या ठिकाणी ऑक्सिजन नाही, नायट्रोजन नाही, कुठलेही वायूचे घटक त्या ठिकाणी अजिबात अस्तित्वात नाहीत. जे काही वातावरणाचे घटक आहेत ते भूपृष्ठापासून साधारणपणे 400 किलोमीटर उंचीपर्यंत आढळून येतात. सांगण्याचं तात्पर्य, वातावरण जे आहे पृथ्वीच्या भोवती असलेलं ते भूपृष्ठापासून सुमारे 400 किलोमीटर उंचीपर्यंत, 400 किलोमीटर जाडीचं हे आवरण पृथ्वीच्या भोवती आढळून येतं. याला आपण वातावरण असं म्हणतो. आता दुसरी आणखी एक महत्त्वाची गोष्ट की हे जे पृथ्वीच्या भोवतीचं वातावरण आहे
हे पृथ्वी, आता तुम्हाला हेही माहिती आहे की पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि स्वतःभोवती फिरत असताना ती सूर्याभोवती सुद्धा फिरत असते. पूर्ण एका वर्षामध्ये सूर्याभोवती तिचा एक फेरी पूर्ण होते आणि स्वतःभोवती एक फेरी पूर्ण होते त्यावेळेस आपण म्हणतो 24 तास झाले किंवा एक दिवस झाला. एक दिवस हा 24 तासांचा. स्वतःभोवती तिला एक फेरी मारण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्याला आपण एक दिवस असं म्हणतो आणि सूर्याभोवती एक फेरी मारायला जेवढा वेळ लागतो त्याला आपण एक वर्ष असं म्हणतो. आता प्रश्न असा आहे की हे वातावरण जे आहे पृथ्वीच्या भोवती विविध वायूंचं आवरण आहे. मग जर समजा पृथ्वी सूर्याभोवती फिरते तर मग ती अशी जागा बदलत बदलत पुढं पुढं जाते. गोल तिचा ऑर्बिट आहे, तिची कक्षा आहे. मग प्रश्न असा आहे की हे जे वायूंचं आवरण आहे पृथ्वी पुढं पुढं जाते त्यावेळेस हे विविध वायूंचं आवरण सुद्धा पृथ्वीबरोबर पुढं पुढं तिच्याबरोबर सरकत जातं का? तर याचं उत्तर आहे हो. पृथ्वी जसजशी पुढं पुढं सरकत जाते, सूर्याभोवती एक फेरी मारायला प्रयत्न करते किंवा गोल फिरत असते, तसं तसं जशी पृथ्वी पुढं जाईल तसं तसं हे पृथ्वीभोवतीचं विविध वायूंचं जे आवरण आहे हे सुद्धा पृथ्वीबरोबरच पुढं पुढं जात असतं. नाहीतर मग काय झालं असतं, पृथ्वी पुढं गेली असती आणि हे वायूंचं आवरण जे आहे ते मागं राहिलं असतं. पण तसं होत नाही. पृथ्वी जसजशी पुढं सरकेल सूर्याला प्रदक्षिणा घालण्यासाठी तसतसं हे आवरण सुद्धा पृथ्वीला सोडत नाही. आता प्रश्न हा आहे की हे विविध वायूंचं आवरण पृथ्वीला का सोडत नाही, याच्याबद्दलही आपण थोडंसं पुढं पाहणारच आहोत. परंतु आता या ठिकाणी हे जे डार्क निळ्या रंगाचं विविध वायूंचं आवरण की ज्याला आपण वातावरण असं म्हणतो, हे वातावरण फक्त वायूंनी मिळून बनलेलं आहे का? हा जर प्रश्न असेल तर त्याचं उत्तर आहे नाही. फक्त वायूंनी मिळून हे वातावरण बनलेलं नाही. परंतु ह्या वातावरणाचा सगळ्यात महत्त्वाचा आणि जास्तीत जास्त प्रमाणात असलेला घटक म्हणजे विविध वायू आहेत. एवढं मात्र नक्की खरं. मग आता प्रश्न असा आहे की या वातावरणामध्ये आणखी काय काय असतं? तर या ठिकाणी मी यादी दिली पहा. कुठेही तुम्हाला विचारलं गेलं म्हणजे याच्यातले बरेचसे प्रश्न मी पाठीमागेही बोललो होतो की जनरल नॉलेजचे प्रश्न म्हणून हे फार महत्त्वाचे आहेत. तुमच्या MPSC UPSC सारख्या परीक्षांमध्ये तुम्हाला 2-2 मार्कांसाठी किंवा अगदी चाळणी परीक्षा ज्या असतात तर त्या म्हणजे पहिला पेपर MPSC UPSCचा वगैरे जो पहिला पेपर असतो तर त्याच्यामध्ये या पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर यातले बरेचसे प्रश्न तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत किंवा नोट डाऊन करून ठेवायचे. वातावरणाचे घटक, वातावरण म्हणजे हे डार्क निळ्या रंगाने जे दाखवलं आहे ते, हे वातावरण कशा कशाने मिळून बनलेलं आहे असा जर प्रश्न असेल तर, किंवा वातावरणाचे घटक कोणते, हे 3 जे खाली दिलेले आहेत मी, हे वातावरणाचे घटक आहेत. ह्या 3 गोष्टींनी मिळून आपल्या पृथ्वीच्या भोवतीचं वातावरण बनलेलं आहे. मग त्याच्यामध्ये काय काय येतंय? तर त्याच्यामध्ये आहेत विविध वायू ज्यांचं प्रमाण जास्त आहे. ते वायू कोणकोणते आहेत वगैरे ते आपण पुढे पाहणारच आहोत. त्यानंतर जलबाष्प, जल म्हणजे पाणी आणि बाष्प म्हणजे त्याची वाफ, पाण्याची वाफ. त्यालाच इंग्रजीमध्ये वॉटर वेपर असं म्हणतात. पाण्याची वाफ ही पण वातावरणात असते. आणि तिसरा घटक म्हणजे धुलीकण, त्याला इंग्रजीमध्ये एरोसोल्स. हे 3 घटक मिळून आपल्या पृथ्वीचं वातावरण बनतं. मग आता याच्यामध्ये वायू कोणते आहेत वगैरे, किती प्रमाणात ते असतात, कसे असतात, याच्याबद्दल आपण थोड्या वेळात बोलणारच आहोत. परंतु जे कमी महत्त्वाचे आहेत ते 2 घटक आपण इथं बोलू आणि संपवू, नंतर पुढे जाणार आहोत. आता जलबाष्प, जलबाष्प म्हणजे पाण्याची वाफ, ही सुद्धा आपल्या वातावरणामध्ये मिसळलेली असते किंवा असते. आता ही पाण्याची वाफ जी आहे ती पाण्याची वाफ कुठून जाते, कशी जाते, तर त्याचं आपल्याला माहिती आहे की बाष्पीभवन ही प्रक्रिया आहे. बाष्पीभवन म्हणजे काय? पाण्याला ज्यावेळेस उष्णता लागते त्यावेळेस पाण्याचं वाफेमध्ये रूपांतर होणं, याला आपण बाष्पीभवन असं म्हणतो. तर आता पृथ्वीवरती भरपूर पाणी आहे, 71% पाणी आहे समुद्रामध्ये. तर सूर्याच्या उष्णतेमुळं या पाण्याची वाफ होते. आणि महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी अशी आहे पहा, समुद्राचं पाणी खारं असतं, समुद्राचं पाणी खारं असतं, परंतु जो पाऊस पडतो त्या पावसाचं पाणी खारं नसतं, हे लक्षात घ्या. असं का असतं? त्याचं कारण आहे की सूर्याच्या उष्णतेमुळं समुद्राच्या पाण्याची वाफ होते, मान्य आहे, परंतु
त्या प्रक्रियेमध्ये, बाष्पीभवन प्रक्रियेमध्ये फक्त आणि फक्त पाण्याची वाफ होते. त्या वाफेमध्ये खारटपणा किंवा क्षार येत नाही. फक्त आणि फक्त पाण्याची वाफ केली जाते, क्षारांची वाफ केली जात नाही. त्यामुळं जे काही समुद्राच्या पाण्याची वाफ तयार होते, त्या वाफेपासून ढग तयार होतात आणि त्या ढगातून जे पाणी पडतं ते गोडं पाणी असतं. म्हणजे निसर्गामध्ये सुद्धा ही जी बाष्पीभवनाची प्रक्रिया आहे ही शहामृगासारखी आहे पहा. शहामृगाचं कसं आहे की त्याला जर दुधामध्ये पाणी कालवून दिलं तर तो फक्त दूध पितो आणि पाणी तसंच ठेवतो. तसंच प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये सुद्धा तेच घडतं की फक्त पाणी वरती वाफेच्या रूपाने खेचलं जातं, वरती हवेमध्ये उचललं जातं आणि क्षार जे आहेत ते पाण्यामध्ये, समुद्रामध्ये तसेच खाली ठेवले जातात. तर हे जलबाष्प, पाण्याची वाफ ही जी या वातावरणाच्या आवरणामध्ये, हे जे डार्क निळ्या रंगाने दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये ही पाण्याची वाफ सुद्धा असते आणि त्या वाफेपासूनच ढग तयार होतात आणि त्या ढगांपासूनच आपल्याला पाऊस मिळतो. तर वातावरणामध्ये सातत्याने कमी किंवा अधिक प्रमाणामध्ये हे पाण्याची वाफ किंवा जलबाष्प सातत्याने असतं. म्हणजे हा एक वातावरणाचा घटक आहे. आता दुसरा आणखी एक घटक तो म्हणजे धुलीकण, धुळीचे कण. आता हे धुळीचे कण कुठून तयार होतात? तर भूपृष्ठाची जी धूळ असते, खडकाचे छोटे छोटे तुकडे होतात. आपण सुद्धा म्हणजे एखादी गाडी जरी गेली फुपाट्याच्या रोडने, जो फुपाटा धूळ उडते त्या धुळीचे छोटे छोटे कण हवेमध्ये तरंगत असतात. आता तुम्हाला एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की धुळीचे कण किती सूक्ष्म असू शकतात आणि ते कुठं तुम्ही पाहिलेले आहेत. आपलं छपराचं घर जर असेल, दुपारच्या वेळेला छपराच्या घरामधून सूर्याची किरण असे आतमध्ये प्रवेश करतात आणि तो सूर्याचा किरण जो आतमध्ये आलेला असतो, कुठंतरी छपराला छिद्र असतं त्याच्यातनं, आणि घर जर तुमचं सारवलेलं असेल, जे फरशीचं नसेल, तर हवेमध्ये जे थोडेसे धुळीचे कण उडतात ते त्या कवडशामध्ये, तो जो सूर्यप्रकाशाचा कवडसा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हलताना असे दिसत. तर इतके सूक्ष्म हे हवेमध्ये तरंगणारे धुळीचे कण असतात आणि हे भूपृष्ठापासून कमी उंचीवरती तरंगत असतात. आता हे धुळीचे कण काय कामाचे असतात याच्याबद्दल सुद्धा थोडंसं बोलू. तर हे धुळीचे कण काय करतात? तर ह्या धुळीच्या कणांचं सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे की ह्या धुळीच्या कणांमुळे पाऊस पडतो. आता तुम्ही म्हणताल की पाऊस तर जलबाष्पामुळे पडतो किंवा पाण्याच्या वाफेमुळे पडतो. बाष्पीभवन प्रक्रिया घडते, वाफ हवेत जाते, ढग तयार होतात आणि मग पाऊस पडतो. मग धुळीच्या कणांचा इथं काय संबंध आला? तर एक उदाहरण मी तुम्हाला देतो. आपण गॅसवरती पाणी ठेवलं, पातेल्यामध्ये थोड्याशा भांड्यामध्ये पाणी ठेवलं, पाणी उकळायला लागलं आणि त्याच्यातनं अशी वाफ निघते आणि ती वाफ निघत असताना मी तुम्हाला म्हटलं की आता ह्या वाफेला तुम्ही पाण्यामध्ये कन्व्हर्ट करून दाखवायचं आहे. मला त्या वाफेचं पाणी करून दाखवा. तुम्हाला अशी हातामध्ये वाफ धरून त्याचं पाणी करता येईल का? अजिबात नाही. त्यासाठी तुम्ही काय करणार? तर त्या पातेल्यावरती किंवा भांड्यावरती तुम्ही एखादी प्लेट, ताटली झाकण म्हणून ठेवणार. ती झाकण म्हणून ठेवल्यानंतर थोड्या वेळानंतर त्या पातेल्यामधून पाण्यातून निघणारी वाफ त्या प्लेटला खालनं, ताटलीला खालनं चिटकली जाते आणि तिथं पाण्याचे थेंब तयार होतात. आता इथं पाण्याचे थेंब कसे तयार झाले? तर त्या वाफेला टेकण्यासाठी, चिटकण्यासाठी कुठंतरी एक जागा हवी असते. तर त्या ठिकाणी ती वाफ एकवटली जाते आणि मग तिथं पाण्याचा थेंब तयार होतो. तर थोडक्यात हवेमध्ये जे काही जलबाष्प असतं, वाफ असते, त्या वाफेला कुठंतरी टेकण्यासाठी जागा हवी असते आणि ही टेकण्यासाठीची जी जागा आहे वातावरणामध्ये, हे धुळीचे कण तिला देतात. मग तो छोटासा धुळीचा कण असतो, त्याच्या भोवती पाण्याचा किंवा वाफ जी आहे ती त्याच्या भोवती अशी गुंढाळली जाते आणि छोटासा पाण्याचा टिपका तयार होतो. त्याच्या भोवती आणखी वाफ गुंढाळली जाते, आणखी गुंढाळत जाऊन 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 असा मोठा पाण्याचा थेंब तयार होतो आणि तो थेंब जड झाला वजनाने की तो खाली यायला लागतो. तो थोडक्यात हे जे वाफेचं पाण्याच्या थेंबात रूपांतर होताना त्या ठिकाणी धुलीकण जे आहेत हे सुद्धा फार महत्त्वाची भूमिका बजावत असतात. तर हे झाले दोन घटक. आता आपण वायू जे आहेत, वायू
त्यांच्या बाबतीमध्ये थोडक्यात बोलणार आहोतच. परंतु या वातावरणाचं आणखी महत्त्व काय आहे याच्याबद्दल सुद्धा थोडक्यात मी आधी सांगतो आणि मग आपण पुढे जाऊ. आता पृथ्वीच्या भोवती हे विविध वायूंचं जे आवरण म्हणतो आपण, ज्याला वातावरण, की ज्याच्यामध्ये हे तीनही घटक आहेत. तर याचं आणखी काय महत्त्व आहे, तर आपल्या पृथ्वीवरती सजीव सृष्टी अस्तित्वात राहण्यासाठी हे वातावरण असणं फार गरजेचं आहे. मग ह्या वातावरणामुळं काय काय घडतं, तर पहिली गोष्ट मी तुम्हाला आता सांगितली की ह्या वातावरणामुळंच पाण्याची वाफ झालेली असते आणि ती वाफेपासून जे ढग तयार होतात ते ढग एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी वाहून जाण्याचं काम सुद्धा ह्या वातावरणातूनच केलं जातं. म्हणजे अरबी समुद्रावरती पाण्याची वाफ होते, ढग तयार होतात, परंतु ह्या वातावरण जर नसतं तर त्या वातावरणामधून अरबी समुद्रावरचे ढग आपल्या पश्चिम महाराष्ट्रात आलेच नसते. हे वातावरण आहे म्हणून ते ढग इकडचे तिकडे फिरले जातात, सरकतात आणि पाऊस पडण्याची प्रक्रिया वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. त्यानंतर दुसरी गोष्ट, आत्तापर्यंत तुम्ही पर्यावरणाच्या बाबतीमध्ये काही गोष्टी ऐकलेल्या असतील की पृथ्वीवरती वेगवेगळे चक्र आहेत. म्हणजे ऑक्सिजनचं चक्र आहे. आपल्या हवेमध्ये ऑक्सिजन येतो कसा, जातो कसा, वापरला कसा जातो, परत हवेमध्ये येतो कसा, कार्बन डायऑक्साईड वायू हवेमध्ये येतो कसा, वनस्पती त्या वापरतात कसा, परत हवेमध्ये सोडला कसा जातो, याचं हे चक्र आहे. म्हणजे त्याला आपण ऑक्सिजन चक्र म्हणतो किंवा कार्बन चक्र म्हणतो किंवा नायट्रोजन वायूचं सुद्धा चक्र आहे किंवा पृथ्वीवरती असलेलं जलचक्र म्हणजे पाण्याचं चक्र. हे सगळे चक्र जे सातत्याने फिरत आहेत ह्या चक्रांमुळेच पृथ्वीवरती सजीवांचं अस्तित्व आहे. आणि हे सगळे चक्र फिरण्यासाठी मदतीचं कोण आहे, तर वातावरण आहे. वातावरण आहे म्हणून हे सारे चक्र पृथ्वीवरती फिरू शकतात. तर हे झालं वातावरणाचं महत्त्व की त्याच्यामुळं काय काय घडतंय. आता तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे आपण ह्या वायूंबद्दल थोडक्यात पुढे जाणार आहोत. इथं आता ही जी आकृती आहे ह्या आकृतीबद्दल मी थोडक्यात तुम्हाला सांगणार. वेगवेगळे जे वायू आहेत, मी इथं तुम्हाला वायूंचे नावं दिलेत पहा. हे वेगवेगळे वायू हे वातावरणामध्ये आढळून येतात. कोणकोणते वायू आहेत त्याच्याबद्दल आधी पाहू आणि नंतर मग मागच्या स्लाइडकडे. तर वातावरणामध्ये आढळून येणारे विविध वायू म्हणजे इथं हे जे 3 मुद्दे मी तुम्हाला सांगत होतो त्यातले 2 मुद्दे आपण आता डिस्कस केले की जे थोडेसे कमी महत्त्वाचे होते. सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे विविध वायू, कारण यांचं प्रमाण जास्त आहे वातावरणामध्ये. आता याच्याबद्दल बोलतोय आपण. तर हे जे वायू आहेत या वायूंमध्ये, विविध वायूंमध्ये कोणकोणते महत्त्वाचे वायू आहेत, त्यांचं शेकडा प्रमाण किती आहे, हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह म्हणून 2-2 मार्कांच्या प्रश्नांसाठी किंवा कुठेही जनरल नॉलेजचे प्रश्न म्हणून हे महत्त्वाचं आहे. तर इथं इंग्रजीमधनं मी नावं दिले, तुम्ही आपल्या मराठीमध्ये देवनागरीमध्ये जरी हे नावं लिहिले तरी काही हरकत नाही. मला ते ट्रान्सलेट करता नाही आले घाईघाईमध्ये म्हणून मी ते इंग्रजीमध्येच दिलेले आहेत. तर तुमच्या ओळखीचे आहेत, याच्यामध्ये नवीन असं फारसं काही वेगळं नाही. तर हे वायू कुठं आढळून येतात, तर भूपृष्ठापासून हे असं चित्र दाखवले पहा. हे चित्र मी परत एक्सप्लेन करायला पाठीमागे येणारच आहे, परंतु हे भूपृष्ठ आहे आणि भूपृष्ठापासून हे असं जे निळा रंग जो दाखवलेला आहे, हा निळा रंग म्हणजे वेगवेगळे वायू आहेत भूपृष्ठापासून जवळ आढळून येणारे. आता याच्यामध्ये कोणकोणते वायू आहेत, तर सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये जो वायू आहे पृथ्वीच्या वातावरणामध्ये तो आहे नायट्रोजन वायू. नायट्रोजनचं शेकडा प्रमाण सगळ्यात जास्त किती आहे, तर आपण ढोबळमानाने म्हणतो की 78%, परंतु तुम्हाला आणखी डिटेल आकडा पाहिजे असेल तर तो आहे 78.09%. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा वायू की ज्याचं प्रमाण थोडंसं जास्त आहे नायट्रोजनच्या नंतर, तर तो आहे ऑक्सिजन. आपण जो प्रत्येक श्वासागणित शरीरामध्ये घेतो तो ऑक्सिजन आपण ढोबळमानाने म्हणतो की 21%, पण तो एक्झॅक्ट आकडा जर म्हणताल तुम्ही तर तो 20.95% ते प्रमाण आहे. आता हे 2 वायू जर आपण पाहिले, नायट्रोजन आणि ऑक्सिजन, ह्या 2 वायूंची आपण बेरीज करून पाहू. एकूण वायूंपैकीच हे शेकडा प्रमाण आहे. तर आता याच्यामध्ये नायट्रोजन आणि ऑक्सिजन ह्या 2 वायूंची जर आपण बेरीज केली, 78 आणि हे 20, म्हणजे 78 आणि 21 राऊंड फिगर केलं तर किती होतंय पहा. तर ह्या दोन्हीची जर बेरीज केली तर टक्क्यांमध्ये ते भरतंय 78 आणि 20.
98 आणि हा वरचा 1%, हे 99%. 99% जागा किंवा 99% एकूण वायूंपैकी 99% जागा व्यापलेली आहे ती ह्या दोन वायूंनी. जे एकूण जेवढे वायू आहेत त्याच्यापैकी जास्तीत जास्त प्रमाणात 99% प्रमाणामध्ये नायट्रोजन आणि ऑक्सिजन आणि उरलेले बाकीचे सगळे खालचे वायू हे 1% आहेत, शेकडा प्रमाण त्याला. मग आता 3 नंबरचा महत्वाचा वायू कोणता, तर आर्गॉन. हे नाव थोडंसं तुमच्या ऐकण्यात आलेलं नसेल. इथं आर्गॉन एन डबल झालाय, सिंगल करायचं. आर्गॉन हा वायू आहे की ज्याचं शेकडा प्रमाण 0.91% इतकं आहे. त्यानंतर कार्बन डायऑक्साईड हा वायू आपल्याला माहिती आहे, CO2 कार्बन डायऑक्साईड, त्याचं शेकडा प्रमाण किती आहे, 0.036%. खूप कमी प्रमाणामध्ये इथून पुढचे वायू आहे. कारण इथून खालचे वायू हे सगळे 1%, यांची टोटल मिळून 1% व्हायला पाहिजे, इतके कमी प्रमाणामध्ये ते असणार आहे. ह्या दोघांचंच प्रमाण 99 पर्यंत गेलं. मग उरलेल्या 1%मध्ये हे बाकीचे वायू आहे. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण येतंय 0.036%. निऑन म्हणून वायू आहे, त्याचं प्रमाण 0.0018%. हेलियम 0.052%. मिथेन वायू, मिथेन जनावरांच्या रवंथ करण्याच्या प्रक्रियेतून, भात सडवण्याच्या प्रक्रियेतून मिथेन हा वायू बाहेर पडत असतो. इव्हन आपले जे टॉयलेट वगैरे असतात तिथं सुद्धा जो असा उग्र वास येतो, तर तिथं सुद्धा मिथेन हा वायू बाहेर पडत असतो. परंतु हा वायू वातावरणामध्ये खूप थोड्या प्रमाणामध्ये आहे. त्याचं शेकडा प्रमाण जर पाहिलं आपण तर 0.0001% एवढं आहे. त्यानंतर ओझोन, ओझोन वायू तुम्ही ऐकून असताल, त्याचंही शेकडा प्रमाण खूप कमी आहे, म्हणजे 0 नंतर 4 शून्य आणि मग 6%. आणि हायड्रोजन त्याही पेक्षा कमी, 0 नंतर 4 शून्य तर 5%. एवढं कमी प्रमाणामध्ये हायड्रोजन आणि ओझोन वायू आढळून येतो. आता ह्या वायूंच्या काही गमती जमती आहेत. त्याच्यामध्ये ऑक्सिजन आपला, याला प्राणवायू असं म्हणतो, कारण आपण सगळे सजीव ऑक्सिजन शिवाय जगू शकत. त्यानंतर कार्बन डायऑक्साईड, ह्या वायूला अलीकडच्या काळामध्ये भरपूर बदनाम केलंय, परंतु कार्बन डायऑक्साईड हा सुद्धा गरजेचा आहे. कार्बन डायऑक्साईड वायू जर नसल तर झाडं स्वतःचं प्रकाश संश्लेषण प्रक्रिया पूर्ण करू शकत नाहीत, स्वतःचं अन्न तयार करू शकत. झाडांचं अन्न तयार होण्यासाठी कार्बन डायऑक्साईड हा वायू आवश्यक आहे, निश्चित आवश्यक आहे. परंतु त्याचं वातावरणामध्ये प्रमाण जर वाढलं तर जागतिक तापमान वाढ यासारखं संकट निर्माण झालेलं आहे. ते आणखी डिटेल आहे पुढं, तर विषयांमध्ये पण ते आहे, पर्यावरण जागृती. ते कार्बन डायऑक्साईड हा सुद्धा वायू महत्वाचा आहे. त्यानंतर ओझोन हा वायू प्रामुख्याने कुठं आढळतो, तर वातावरणाच्या दुसऱ्या थरामध्ये, भूपृष्ठापासून 25 ते 50 किलोमीटरच्या दरम्यान आढळून येतो हा ओझोन वायूचा थर. ते तुमच्या तिसऱ्या प्रकरणामध्ये ते आहेच, घेणारच आहे. तिथं अतिनील किरण अडवण्याचं तो काम करतो वगैरे वगैरे, तुम्हाला ते माहिती आहे आणि ते पुढेही डिटेल होणारच आहे. आणि शेवटचा वायू जो आहे हायड्रोजन, हा वायू वजनाने अगदी हलका आहे आणि त्याच्यामुळं हा वायू वातावरणामध्ये खूप जास्त उंचीवरती आढळून येतो. भूपृष्ठाच्या जवळ तो सापडत नाही, जास्त उंचीवरती असतो, हलका आहे वजनाने, त्याच्यामुळे तो वरती असतो. कार्बन डायऑक्साईड सारखा वायू वजनाने जड असतो, तो भूपृष्ठाच्या जवळ असतो. आता याच्यासाठी मी एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देणार आहे, पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कार्बन डायऑक्साईडचं आणि हायड्रोजनचं पहा, तुम्ही काही फुगे पाहिले असतील किंवा चौपाटीवरती वगैरे फुगे विकत भेटतात. आपल्या बारामतीत पण असे फुगे विकत भेटतात की जे फुगे आपण हातामध्ये घेतले, त्याला दोरी असते आणि तो फुगा, त्याची दोरी जर आपण हातातनं सोडून दिली तर तो फुगा एकदम वरती जातो लगेच. दोरी सोडल्याबरोबर तो उंच वरती जातो. तो फुगा वरती का जातो, त्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये तो फुगा ज्या माणसाने विकलाय तुम्हाला, त्याच्याकडे एक सिलेंडर असतं, एक नळकंडा असतं आणि त्या नळकंड्यामधली हवा त्या फुग्यामध्ये तो भरत असतो. मग त्या नळकंड्यामध्ये किंवा सिलेंडरमध्ये काय असतं, तर त्याच्यामध्ये हायड्रोजन वायू. तो हायड्रोजन वायू त्या फुग्यामध्ये भरल्यामुळं, हलका वायू आहे त्याच्यामुळं तो फुगा जो आहे तो सोडला की तो वरती जाणार, कारण वजनाने तो हलका आहे. आता याच्या उलट
तुम्ही जर समजा एखादा फुगा विकत आणला आणि त्या फुग्यामध्ये तोंडाने हवा भरली आणि त्याला गाठण मारली, त्या फुग्याच्या तोंडाला गाठ मारली आणि फुगा तुम्ही हातातनं सोडून दिला, तर तो फुगा तसाच वरती जाईल का? अजिबात वर जात नाही. हातातून सोडला तर तो खाली जमिनीवरती आधी टप्पा घेतो, खाली पडतो. त्याचं कारण काय? त्या फुग्यामध्ये तुम्ही हायड्रोजन भरलेला आहे का? अजिबात नाही. तुम्ही तुमच्या तोंडाने हवा भरली म्हणजे तुमच्या शरीरातला कार्बन डायऑक्साईड हा वायू त्याच्यात भरला आहे आणि कार्बन डायऑक्साईड हा वायू वजनाने जड असतो. जो वायू जड आहे तो भूपृष्ठाच्या जवळच थांबतो, वर जाणार नाही. तर कार्बन डायऑक्साईड हा वायू त्या फुग्यामध्ये असल्यामुळं तो फुगा खाली येतो. तर असे वेगवेगळे गुणधर्म आहेत ह्या वायूंचे. तर दुसरी गोष्ट अशी आहे, मी तुम्हाला आता म्हणत होतो की हा वायू जड आहे, हा वायू हलका आहे. म्हणजेच याचा अर्थ काय? तर ह्या प्रत्येक वायूला आपलं आपलं वजन आहे आणि त्या वजनानुसार तो वायू भूपृष्ठापासून किती उंचीवरती असेल हे ठरलं जातं. हायड्रोजन सगळ्यात हलका म्हणून तो सगळ्यात वरती आहे, अगदी पार वरती 400 किलोमीटरच्या आसपास तो आढळून येतो. कार्बन डायऑक्साईड जड वायू आहे, त्याच्यामुळे तो भूपृष्ठाच्या जवळ आढळून येतो. प्रत्येक वायूला आपलं स्वतःचं असं वजन आहे आणि त्या वजनामुळं, आता वजन आहे म्हणजे काय? थोडक्यात ह्या वायूवरती कुठल्याही गोष्टीला वजन असतं म्हणजे त्या गोष्टीवरती पृथ्वीचं गुरुत्व बल कार्यरत असतं. पृथ्वी त्याला तेवढं खेचत असते, म्हणून त्याला ते वजन आहे असं आपण म्हणतो. पृथ्वीवरती माणसाचं वजन आणि चंद्रावरती माणसाचं वजन हे वेगवेगळं भरतं. कारण माणसाच्या शरीरावरती पृथ्वीवरती जे गुरुत्व बल अप्लाय होतंय, लागतं, त्याच्यानुसार ते वजन भरतं. थोडक्यात ह्या प्रत्येक वायूवरती पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती कार्यरत असते. एवढंच लक्षात ठेवा की हे जे काही वायू आहेत, म्हणजे हे वायूचं आवरण जे आहे, याच्यावरती पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती काम करत असते आणि म्हणून पृथ्वी फिरत जरी असली तरी हे सगळे वायूचं आवरण ती स्वतःजवळ घट्ट ओढून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे ते बाजूला पळत नाही. पृथ्वीचं गुरुत्वबल त्याच्यावरती कार्य करत असतं. गुरुत्वाकर्षक शक्तीने हे सगळे वायू तिने खेचून धरलेले आहेत स्वतःभोवती आणि त्याच्यामुळे ते इकडं तिकडं कुठं पळत नाही. ते पृथ्वीच्या भोवतीच आहेत. पृथ्वी जरी सूर्याभोवती फिरली तरी ते सगळ्या वायूच्या आवरणाला ती पृथ्वी घेऊन फिरते. कारण ह्या सगळ्या वायूंवरती पृथ्वीचं गुरुत्वबल काम करत असतं. आता ह्या आकृतीकडे आपण येणार आहेत की वातावरणामध्ये विविध वायू जे आहेत ते नेमके कसे आहेत, त्यांचं वितरण कसं झालेलं आहे हे आपण थोडक्यात इथं आकृतीत पाहणार आहोत. आता या आकृतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की ही खालची आडवी काळी रेष म्हणजे भूपृष्ठ आहे, पृथ्वीचा पृष्ठभाग. आणि हे जे निळा रंग दाखवलेला आहे, निळी शेड दाखवली, ती वरती थोडी फिकी 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 होत जाते वर आणि भूपृष्ठाच्या जवळ तिचा गडद निळा रंग आहे. हे मी काय दाखवण्यासाठी केलंय असं? त्याचं कारण असं आहे की पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या जवळ जास्तीत जास्त वायूंची दाटी आहे, जास्तीत जास्त वायूंची गर्दी आहे. जसजसं आपण वरती जाऊ तसतसं वायूंचं प्रमाण हे विरळ होत जातं आणि म्हणूनच तुम्ही ज्यावेळेस माउंट एव्हरेस्टवरती जाता, एखाद्या उंच शिखरावरती जाता, त्यावेळेस तिथं तुम्हाला ऑक्सिजनचं नळकंड घेऊन जावं लागतं, कारण तिथं हवा विरळ झालेली असते जास्त उंचीवरती. आता इथं पाहू आपण, इथं मी काही आकडेवारी दिलेली आहे, ती आकडेवारी समजून घेण्याचा प्रयत्न करू. भूपृष्ठापासून जर समजा आपण इथं पहा, भूपृष्ठापासून इथून 5.5 किलोमीटर उंचीवरती गेलो तर त्या 5.5 किलोमीटर म्हणजे जेवढे काही वायू आहेत त्या वातावरणामध्ये, टोटल सगळे वायू, हे काही जेवढं काही वातावरण आहे विविध वायूंनी बनलेलं किंवा वातावरणच म्हणून हे सगळं वातावरण, मग त्याच्यामध्ये वायू आले, जलबाष्प आलं किंवा धुलीकण आले, हे सगळे घटक म्हणजे वातावरण. तर 5.5 किलोमीटरच्या खाली जेवढं काही वातावरण आहे त्यातलं निम्म वातावरण, 50% वातावरण हे 5.5 किलोमीटरच्या खालीच आहे. ते खूप डेन्सली ते इथं डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे, खूप दाटी आहे, खूप दाटीवाटीने इथं वायू, जलबाष्प वगैरे सगळं इथं दाटी आहे, खूप दाट आहे. 5.5 किलोमीटरच्या खाली निम्म आहे आणि 5.5 किलोमीटरपासून ते 400 किलोमीटरपर्यंत इथं त्याच्यामध्ये निम्म पसरलेलं आहे. म्हणजे थोडक्यात 5.5 किलोमीटरच्या खाली
भूपृष्ठापासून 5.5 किलोमीटर पर्यंत एवढ्या अंतरामध्येच निम्म आहे आणि उरलेल्या वरच्या सगळ्या जागेत निम्म आहे, हे समजून घ्या. त्यानंतर आणखी थोडं वर गेलो आपण. भूपृष्ठापासून किती उंचीवर गेलो? 16 किलोमीटर उंचीवरती गेलो. आता तिथं जर पाहिलं तर 16 किलोमीटर पर्यंत किती वातावरण आहे पृथ्वीचं? 90%. जेवढं वातावरण आहे ते 16 किलोमीटरच्या खालीच जास्तीत जास्त आहे, 90% आहे. आणि 16 किलोमीटर पासून वरती 400 किलोमीटर पर्यंत जर आपण गेलो तर फक्त 10% हवा किंवा वातावरण वरती 10% शिल्लक राहतं. म्हणजे 16 ते 400 एवढ्या मोठ्या भागामध्ये फक्त 10%च वातावरण आहे. परंतु भूपृष्ठापासून 16 किलोमीटर पर्यंत एवढ्या जागेमध्ये 90% वातावरण. समजून घ्या इथं. त्यानंतर आणखी थोडं आपण उंचीवर गेलो तर कसं चित्र दिसतंय? 31 किलोमीटर वरती जर आहेत आपण तर 31 भूपृष्ठापासून 31 किलोमीटर उंचीपर्यंत एवढ्या जागेत एकूण वातावरणापैकी 99% वातावरण हे 31 किलोमीटरच्या खालीच आहे. जे 16 ते 31 या जागेमध्ये किती ऍड झाले त्याच्यात? 9%. भूपृष्ठापासून 31 किलोमीटर उंचीपर्यंत एवढ्या जागेमध्ये 99% वातावरण आहे आणि 31 किलोमीटर पासून वरती 400 किलोमीटर पर्यंत उरलेलं म्हणजे 1%च वातावरण फक्त शिल्लक. 31 किलोमीटरच्या वरती हवा अजिबात नाही. जे काही वायू आहेत ते फार विरळ आहेत, फार थोडे थोडे आहेत, कुठंतरी फार विरळ झालेले आहेत. जे काही सगळं आहे 99% जेवढं काही वातावरण आहे ते 31 किलोमीटर पर्यंतच आहे. त्याच्यावरती फार कमी 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 होत गेलेलं आहे. 400 किलोमीटर पर्यंत तर फार थोडं राहिलेलं असणार, 400 किलोमीटरच्या आसपास. त्याच्यामुळं सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढं की भूपृष्ठापासून आपण जसजसं उंचीवरती जाऊ तसतसं वातावरण किंवा विविध वायू हे कमी 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 जातात किंवा विरळ होत. या ठिकाणी हा जो टेबल दिलेला आहे टेबल सुद्धा तेच दाखवतो की भूपृष्ठावरती इथपासून विचार केला तर इथं वरती सगळं 100% वातावरण. 5.5 किलोमीटर वरती 5.6 किलोमीटर वरती गेलो तर 50-50. 6.2 वरती गेलो तर 10% वरती राहतं आणि 90% खाली आहे. 31.2 वरती जर गेलो किलोमीटर वरती तर वरती 1% राहतं आणि खाली 99% आहे. आणि 48 किलोमीटर वरती गेलो, याच्याही पुढे मी आणखी आकृती नाही वाढवली ती, पण 48 किलोमीटर उंचीवरती जर आपण गेलो थोडंसं वरती तर खाली 99.9% वातावरण असणार आणि वरती फक्त 0.1% वातावरण. त्याच्याही पेक्षा थोडंसं वरती गेलं 65 किलोमीटर वरती तर 99.99% वातावरण हे खाली असेल आणि 0.01% फक्त वरती असणार. तर हा टेबल हेच सांगणारा आहे. एवढंच आहे की भूपृष्ठापासून आपण जसजसं उंचीवर जाऊ तसतसं वातावरणाचे घटक किंवा वातावरण हे विरळ होत जातं, कमी कमी किंवा त्याची डेन्सिटी कमी होत जाते, विरळ होत जाते. तर हेच सगळ्या गोष्टी वातावरणाच्या बाबतीमध्ये तुम्हाला या मुद्द्यामध्ये अगदी टिपांसाठी म्हणून दिलेलं आहे. तर विविध वायूंचं प्रमाण ते सांगणं गरजेचं आहे. ही जी वातावरणाच्या स्ट्रक्चरची आकृती आहे ही देणं गरजेचं आहे. आणि याच्यामधले जे विविध वायू आहेत यांचं शेकडा प्रमाण वगैरे ह्या गोष्टी तुम्ही तिथं सांगणं गरजेचं आहे. बाकी इतर ज्या गोष्टी आहेत म्हणजे वातावरण काय काम करतं वगैरे वगैरे ते सगळं तुमच्या पुढं मी सांगितलंच की जलबाष्प एका ठिकाणावरून दुसरीकडे वाहून नेणं वगैरे, पाऊस पडणं, बाष्पीभवन घडणं, ह्या सगळ्या गोष्टी किंवा कार्बन चक्र, ऑक्सिजन चक्र, नायट्रोजन चक्र ह्या गोष्टीसुद्धा घडवून आणण्यासाठी वातावरण कारणीभूत असतं. तर हे सगळं वातावरणाचे तोंड ओळख म्हणून फक्त मी तुम्हाला हे दिलेलं आहे. वातावरण नावचं पुढे एक सेपरेट प्रकरणच आहे, त्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी डिटेल आपण पाहणारच आहोत. पण फक्त हे टिपांसाठी म्हणून तोंड ओळख म्हणून मी तुम्हाला हे फक्त दिलेलं आहे, इंट्रोडक्शन आहे. ठीक आहे. तर वातावरणाच्या बाबतीत या ठिकाणी थांबतो.